महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला उद्या म्हणजे 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होते. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात 338 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातून 1,21,244 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसलेत. मागील वर्षी 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यात 340 परीक्षा केंद्रांवर जिल्ह्यातील 1,21,022 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून ठाणे जिल्ह्यातील 1,21,244 विद्यार्थी आणि 338 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. यापैकी ग्रामीण भागात 60 तर महापालिका क्षेत्रात 278 परीक्षा केंद्र असणार आहेत. जिल्ह्यात 10वीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. तालुका तसंच प्रत्येक महापालिका स्तरावर प्रत्येकी 2 बैठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर या पथकांचं विशेष लक्ष असणार आहे. महसूल विभागाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त जिल्हा स्तरावरील खातेप्रमुखांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दैतुले यांनी दिली.